हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असतात. श्री स्वामी समर्थ. तर मी ना आज वटपौर्णिमेचा मेकअप करणार आहे. तर बघू शकता तुम्ही मी काय काय लावते ते. माझ्याकडे जे आहे ना तर मी ते तुम्हाला मेकअपचं सामान आहे ते हे करते. तर कसा मेकअप करायचा साधं सिंपल तर बघू शकता. तर मी ना मॉइश्चरायझर लावून घेते पहिल्यांदा. सगळीकडे लावून घ्यायचं मॉइश्चरायझर, कानांना वगैरे मानाला वगैरे. तर आपला मेकअप चांगला होतो म्हणजे. तर आपण आहे ना प्रायमर लावून घेऊया. तर बघू शकता तुम्ही. बघू शकता मी प्रायमर वगैरे लावून घेतलेलं आहे. तर आहे ना माझ्याकडे आहे ना कन्सिलरचं पॅलेट आहे हे. बघू शकता तुम्ही, दिसत असेल तुम्हाला. तर मी त्यातलं कन्सिलर लावून घेते. मला डाग वगैरे आहेत ना तर मी डागांना लावून घेते. तर मला कॉल आलेला आहे. तर जिथे जिथं डाग आहे तिथे तिथे लावून घेते मी. ऑरेंज कलरचं, ज्याला डाग पॅचेस आहेत ना तर त्यांनी हे ऑरेंज कलरचं लावून घ्यायचं डागांवरती, पिंपल्सवरती वगैरे. तर मी लावून घेतलेलं आहे. तर थोडंसं टॅप करायचं त्याच्यावरतीच. तर मी हातानेच करून घेते. तर मग आता हे फाउंडेशन मला खूप आवडतं पण त्यातलं संपलंय. तर मी आता आहे तेवढं लावून घेते. पूर्ण चेहऱ्याला लावून वगैरे घ्यायचं. तर हाताने खूप छान लागतं, सगळीकडे पसरलं जातं. कन्सिलर लावल्याने ना पूर्ण असा प्लेन चेहरा होतो. त्यासाठी लावायचं. आणि जे थोडेसे काय आपल्या याला खड्डे असतील ना त्यांनी पण कन्सिलर वापरायलाच पाहिजे. कारण की ना त्याने ना खूप छान असं प्लेन चेहरा होतो, म्हणजे खूप छान दिसतो. तर बघू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही. तर आता मी ना फाउंडेशन लावून घेते. तर हातावरती घ्यायचं पहिलं, डायरेक्टली फाउंडेशन वापरायचं नाही. आणि जास्त नाही घ्यायचं, थोडंसंच घ्यायचं. आणि पूर्ण चेहऱ्याला डॉट डॉट करून लावून घ्यायचं. मी थोडंसं घेते. डॉट डॉट करूनच लावायचं, डायरेक्टली नाही अप्लाय करायचं. बघू शकता तुम्ही. मग वगैरे लावून घ्यायचं आणि असं पूर्ण टॅप टॅप करून घ्यायचं ह्याच्याने. खूप छान लागतं. बघू शकता तुम्ही किती इझिली लागतंय चेहऱ्याला. काही करायचं नाही, फक्त टॅप 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 करायचं. जास्त पण नाही दाबून करायचं, पूर्ण चेहऱ्याला हे करायचं. बघू शकता तुम्ही. कानाला वगैरे सगळं लावून घ्यायचं. पूर्ण चेहरा आहे ना आपला ना एकसारखा दिसला पाहिजे. गळ्याला वगैरे पूर्ण लावून घ्यायचं. खूप छान दिसतं मेकअप केल्यानंतर ना. आणि डायरेक्टली ना कधीच अप्लाय करायचं नाही जास्त फाउंडेशन, थोडंसंच घ्यायचं. बघू शकता किती सुंदर लागले. तर मी एकदा आरशात बघते. खूप नॉर्मल लावलेला आहे. बघू शकता तुम्ही. असा हेवी जास्त वाटत नाही पांढरा वगैरे. तर पूर्ण टॅप टॅप करून घ्यायचं आणि पूर्ण ते ना जिथं नाही लागलं तिथं पण लागून जातं. त्याच्यामुळे ना बघू शकता तुम्ही किती छान दिसतं प्लेन चेहरा. तर आता मी ना कॉम्प्लेन पावडर लावून घेते. आता मी ही लावते.
तुम्हाला दिसत असेल बघा. तर मी आता लावून घेते. मानाला वगैरे सगळीकडे लावून घ्यायचं. बघू शकता तुम्ही. तर माझं लावून झालेलं आहे. तर मी काजळ पेन्सिल वगैरे लावून घेते आता. तर मी आधी आयलायनर लावून घेते. काजळ वगैरे काही सापडा नाही लगेच. बघू शकता तुम्ही. तर मी आरशात बघून लावते. मी ब्राऊन कलरची आयलायनरला ॲब्रो पेन्सिल लावते आणि ब्रशच्या सहाय्याने ना आपली हे करून घ्यायची. खूप छान दिसतात. ब्लॅक दिसत नाही, ब्राऊन कलरचीच मी लावते. तर आता मी आयलायनर लावते. मी आरशात बघून लावते. कारण की मी कॅमेरामध्ये बघून लावत होते तर मला दिसत नव्हतं व्यवस्थित. तर बघू शकता तुम्ही. खूप छान लागलेलं आहे. तर मी आता काजळ लावून घेते. मी काजळ हे लावते. मी आरशात बघूनच लावते काजळ पण. काजळ लावल्याशिवाय आपला मेकअपच पूर्ण होत नाही. बघू शकता किती सुंदर दिसते. तर तुम्ही टिकली वगैरे लावा. तर मी चंद्रकोरच टिकली लावणार आहे. तो बघू शकता किती सुंदर दिसते. छोटी लावा का मोठी लावा मला काही समजेना. तर मी हेच लावते. खूप सुंदर दिसते. तरी ना काठापदरांच्या साड्यावरती ना तर चंद्रकोरच छान वाटते. तर मी चंद्रकोरच लावून घेतली आहे. तर बघू शकता किती छान आपला लुक झालेला आहे. तर मी अजून काहीच आवरलेलं नाही, कानातले वगैरे काहीच घातलेलं नाही, तरी पण किती सुंदर दिसतोय. आता मी हेअरस्टाईल आहे ना आंबाडा वगैरे घालणार आहे. तर मी केस विंचरून घेते मला आंबाड्या घालण्यासाठी. बघू शकता तुम्ही. मी तर आता पप पाडणार आहे पुढं. बघू शकता तुम्ही. तर मी पप वगैरे पाडून घेतलेला आहे. तर मी क्लिपा लावून घेते. तर आपण केस सेट करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही. तर मला आंबाडा घालायचा आहे ना, तर मी आता लब्बर वगैरे लावून घेते. हा काळा लब्बर आहे. तर मी हा बन लावणार आहे आंबाड्यासाठी. खूप इझी जातो, त्याच्यामुळे तुम्ही पण ट्राय करा. तर मला हा बसतच नाही आहे, तर मी हा ट्राय करून बघते एकदा. तर बघू शकता तुम्ही. छान दिसते का? तर छान असेल तर मला कमेंट करून नक्की एकदा सांगा. मी आता हे गळ्यातलं घालून घेते मंगळसूत्र माझं. बघू शकता तुम्ही. तर मला कानातले घालायचे आहेत, तर मी हे कानातले घालते माझे. दिसतात का तुम्हाला? मला जवळून दाखवते मी. बघू शकता झुमके येतात.
अरे यार पडलं, ते सापडलं पटकन. तर बघू शकता किती सुंदर दिसतंय. तर मी दोन्ही गळ्यात कानातले घालून घेते. बघू शकता किती छान दिसतंय. तर मी लिपस्टिक लावून घेते. लिपस्टिकच विसरले मी आरशात बघून लावते लिपस्टिक. काय म्हणता मग? बघू शकता तुम्ही. तुम्ही जास्त डार्क नाही लावणार. बघा मी सिंदूर लावून घेते आता. तर बघू शकता फायनली लुक माझा कसा झाला आहे. मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. तर हे प्रोडक्ट बघून लावून मी मेकअप केलेला आहे. किती साधा सिंपल आणि आवडला असेल तर नक्की सांगा कमेंट करून. मला कमेंट करायला विसरू नका. तर माझ्या मिस्टरांनी मला गजरे पण आणले होते बघू शकता. तर आता मी गजरे लावून घेते. चला तुम्ही कंटिन्यू करा. तर मी गजरा वेअर करून घेते. तर पाहू शकता तुम्ही. फायनली माझा आता मेकअप वगैरे करून झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही. खूप सुंदर झालेला आहे मेकअप. बघू शकता तुम्ही जवळून पण. अजिबात कुठे काही वाटत नाही. पूर्ण असा साधा सिंपल मेकअप. तर चला मग कमेंट करून नक्की सांगा मेकअप कसा झालेला आहे ते. तर चला मग तुम्ही कंटिन्यू करा. आता मला ना वटपौर्णिमेसाठी जायचं, वड पूजण्यासाठी. तर चला तुम्ही कंटिन्यू करा. तर बघू शकता तुम्ही पूर्ण लुक. खूप साडी वगैरे मी स्वतः घातलेली आहे. बघू शकता तुम्ही. खूप छान साडी पण आहे. मग दाखवते तुला. तर कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. चला मग भेटूया आपण. तर कमेंट करून नक्की सांगा माझा मेकअप कसा झालेला आहे ते. खूप छान झालेला आहे मेकअप. एकदम साधं सिंपल केलेलं आहे मी. तर मला असं वाटतं चोकर वगैरे घालून घ्यावं. मला असं वाटतं चोकर छान वाटेल. एकदा मी चोकर वगैरे घालून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. तर बांगड्या वगैरे पण घातलेले आहेत. तर कसं दिसतंय नक्की सांगा मला कमेंट करून. मी नथ घालून घेते. तर बघू शकता तुम्ही. खूप मोठी नथ आहे. ही घालू का माझी छोटीशीच घालू? तर हीच घालते मी. ती खूप मोठी आहे. तर फायनली लुक बघू शकता माझा. दिसत असेल तुम्हाला. तर आपला मेकअप रेडी झाला आहे. बघू शकता तुम्ही. तर मी इथं वड पूजण्यासाठी आले होते. तर बघू शकता मी आता आहे ना पूजा करून घेते. तर बघू शकता. तर आता वडाला फेऱ्या वगैरे घालायच्या होत्या. तर आम्ही फेऱ्या वगैरे घालून घेतो. तर बघू शकता तुम्ही. आमच्या खूप छान झाली वटपौर्णिमा. मनासारखी झाली. खूप छान झाली. मला तर खूप आवडली. तर कमेंट करून एकदा नक्की सांगा की माझी वटपौर्णिमा तुम्हाला आवडली का. तर ना चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.